हाय हॅलो नमस्कार, कशा आहात आपण तर चांगला असायलाच पाहिजे हीच अपेक्षा करते। तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना। आज आपण बघणार आहे पिझ्झा रेसिपी ही घरच्या घरी कशी बनवायची तर पाहूया। तर इथं मी घेतलेला आहे पिझ्झा रोटी, एक पिझ्झा रोटी आणलेली आहे। तर ही पिझ्झा रोटी आपल्याला कुठेही बेकरीत अवेलेबल होईल आणि घरच्या साहित्यात आपण पिझ्झा रोटी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला एक टमाटो, एक ढोबळी मिरची, एक कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि सॉस। तर इथे मी पहिल्यांदा घेतलेले आहे एक पिझ्झा रोटी आणि त्याला सॉस लावलेला आहे, गोल असा लावून घ्यायचा। आणि तुम्ही सॉसच्या ऐवजी तुमच्या जर घरात लहान मुलं नसतील तर शेजवान चटणी लावू शकता, सॉस आणि शेजवान चटणी। तर मी इथे घेतलेले आहे सॉस, असा सर्व ठिकाणी पसरून घ्यायचा सॉस। आपण पार्सल मागवतो त्याला 100-200 घालवण्यापेक्षा हा पिझ्झा घरच्या घरी बनवलेला अगदी एकदम उत्तम असा रीतीने होतो। तर इथे मी घेतलेला आहे पहिल्यांदा चीज लावत आहे। त्याच्यावर थोडी ढोबळी मिरची बारीक चिरलेली टाकायची आहे, त्याच्यावर कांदा टाकते आणि त्याच्यावर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। आणि तुमच्याकडे स्वीटकॉर्न असले तर ती जरा शिजवून घेऊन याच्यावर टाकायची। तर माझ्याकडे अवेलेबल नव्हते त्यामुळे मी काही टाकू शकलेलं नाही। आणखी थोडासा चीज टाकत आहे। हे सगळे प्रीमिक्स आपल्या पिझ्झा रोटीवर लावून घ्यायचे। आणि आता मी इथं घेतलेलं आहे पॅन। आता पॅनवर आपण आता थोडंसं तूप सोडूया। तुम्ही तूप नसलं तरी तेल सोडलं तरी चालतंय। तर बघू शकता आपला पॅन गरम झालेला आहे आणि त्याच्यावर आता असं तूप सोडायचं, आपल्या पिझ्झा रोटीच्या आकाराचं सोडायचं। आता तूप सगळं विरघळलेलं आहे आणि आता त्याच्यावर आपण हळू पिझ्झा रोटी पॅनवर ठेवून द्यायची आणि पिझ्झा रोटी पॅनवर व्यवस्थित ठेवून द्यायची। आणखी तूप सोड वाटलं तर सोडायचं आणि तुम्ही इथं तेलाचाही वापर करू शकता। तर मी इथं आणि आपला गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि त्याच्यावर मी आता झाकून ठेवत आहे ताट एक। तर आपल्याला हे ताट 2 ते 2.5 मिनिटं झाकून ठेवायचं आणि आपला रेडी झालेला आहे क्रिस्पी पिझ्झा। तर बघू शकता एकदम हॉटेलसारखा तयार झालेला आहे। तुम्ही हे करून पहा। तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची। उद्या भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। बाय बाय।